गट्टूवर चालू आहेत का? हा गट्टूवर चालू आहे. इटल भाऊ अहो अरे ऊस लय आला ना तो. हा बरं 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 आहे का? बरं आहे काय का सारखे दारे धरतो बा तू. गाडी धरात लागते मोठी बोल. दारे धरा लागतात ना बाबा. ऊस पुढे ऊस जाऊस तर दारे धरा लागतेच. हो ना काय सारखं ढिलाच पडत नाही हो तू दारे धरायला काय. तिला पडून नाही भागत सच्ची. हो ना दारे नाही धरले तर कसं होईल. दारे चालूच आहेत पण बरा नाही ऊस होय. ऊस आला काय ऊस नंबर एक आहे. तेच म्हणलं भाऊ. मग काय म्हणतो काय नाही. काय नाही आता हे काय दारी दिली चालू बाबा. दारी चालू आहे. हो मग काय नाही. बरं आहे का. हो तेच म्हणलं मग काय चाललं काय नाही तुमचं. चला खाली बघू ना तिकडे बैलाकडची. तिकडे चालायचं का? बैला गोड बघा तिकडे कसं काय आहे. बैल घेतले का? कवा मोठी बोल म्हणजे ताई. लय दिवस झाले बाबा. बैल होय हा चांगले का बैल. बैल आता बघितल्याशी काय. बघा ना मग बघा ना. सारखं पाणीचं ऊस आलं का? पाणी द्यावंच लागते. पाणी नाही द्यायला कसं मग पाणी द्यावंच लागतं. पण द्यावंच लागते. हां काय हे पुन्हा रामकृष्ण शेजारीचं बंगला चालू आहे काम शेजाऱ्याचा. शेजारीचा काय? हो ते काय चला पोर 20 मिनिटची काय मोठी माणसं आहे व शेजारी. घ्यायचं ते शूटिंग घ्यायची का कशी मशीनची जी मशीनची का? हां कसं काय लुटी ते कसं काय रामकृष्णला तशी 2 शब्द बोलू. हां हा नॉर्मल शूटिंग करायची. मशीनकडे जायचं का मग? चला मग. चला निघून चला असं वा पुढे विचार ना किती लागेल त्या पा काय बोल ना. 20 मिनिट का आता किती लागेल काय. 20 मिनिट झालं वाटतं राव. हे बघा इथं मशीननी मटेरियल टाकायला चालू आहे मित्रांनो. नाही काय मालक आहे. हे घराचे मालक आहेत. हा हे बघा हे. शूटिंग चालू आहे तू ताडाचे मला ते लांब हा. पाठायचं. बोल ना तुम्ही 20 मिनिटला किती खर्च आला? लाख रुपये. लाख रुपये लागत ना. 3 लाख रुपये आला समजा खर्च झाला. हा 3 लाख रुपये आला. अजून का लय मटेरियल आहे. आपल्याला मोठं आहे. 3 लाख झाला नाही सच्ची खर्च. इकडे इकडे उभा राहा ना इकडे झाला नाही. 20 मिनिटचा म्हणतो. काम shooting काय चालू, करतो, shooting. काय काय टाकी जाईन तू. हा बोला. आम्ही काय बोलू आता. बोला ना काय. आम्ही काहीच बोलत नाही, तुम्ही जास्त चाललंय. या असलं नका बोलू बाई. हे तर किती दिवस यंत्रणा चालू आहे मग एवढी सगळी धंदा. फिल्टरला घाल हेडीवर चालू आहे ना. हो हे मिस्त्री तिकडं. काय रे, कुठं गाणं आहे सध्या? भाडं मग सर ते झाडाचे आता बाजेचं घे. बाजेचं घे तू काय सांगितलं. मालक चालू आहे कमरा हात देऊन उभा राहिले हो. ते काय मालक कमराला हात देऊन उभा राहिले. काय रे, कोण आहे? हेडे वर चालले का? चालले हेडे ना. त्याला जे याचं पोरगं म्हणलं आता जवळजवळ आला ते राहायला पहा म्हणे, का बोलतो, घेत नाही काय नाही. नाही नाही कोण नाही, मी तर बोलतो पुढं. कोण का पाहतंय? होय, बाबा तू. कोणता? आता गोसावा. हा ते बाबा. सगळ्यात गोसाई. हा इकडे काय रे करणार? नाही नाही. हा?
अरे release झाला का याला पगार सुरू होती हा स्टार बनावला ते पोरं म्हणजे आज हा काही पाठीचा म्हणला ते कुंडी कापड पोरग म्हणलं बंद नको ठेवू म्हणलं हा ते काय नाव आहे? हा ते मला बंद नको ठेवू आता थोड्यासाठी बंद नको लाजा पाठी पाठीचा आहे पाठी बापूच्या बाजूची घेऊन पाठीचा आहे ना पाठीतो ना हा ते मला इरा कोणती पाठ आहे हे बघा तिकडून मोठे मार्ग यायला लागले घराचे बंगल्याचे मार्ग यायला लागले मोठे ते मोठे मार्ग यायला लागले बंगल्याचे टाटरचा खोका काढ दे टाटरचा खोका दे पाठवतो मोठं बोलला ना शूटिंग चालू आहे तुमच्या माणसाची घराचे मालक आहे दोन दिवस आहे पण इकडे वायर टाकी ना म्हणतो मी लाईट आहे आपल्या वायर नाही टाकी ना हे मागचं जुनं वायर आहे का त्याच्यात 2 वायर लाईट टाकी ना बल्ब हे चेक केलं मी पण 2 वायर लाईट टाकी दगड शाप टाका जरा शाप पायता काय डोला येतो त्यो मालक काय लय बोलायचे मालक व्यवस्थित दगड हे लावा म्हणजे व्यवस्थित दगड लावा हा हे बघा मला दगड टाकायला आले मग 20 मिनिटं चला आपलं आता काय हो चला चला झाली कामून मध्ये ते गोळा जातात ना आता काय राहू दिले ना या ना बघू नंतर जेवणासाठी आलतो नाही बुलबुले खायला बुलबुले सत टाकले भाटे काय नाही आपलं केलं तळीलं का काय केलं मुंडे करून टाकले तळीला होते गेले ह्याच्यावर ट्रॅक्टर अंगली कोलकड पडत आहे मटेरियल ट्रॅक्टर अंगली डायरेक्ट मध्ये रिवाटने घालते ना ती अशी मध्ये ट्रॅक्टर यंगत नाही तर हा ती सोय केली पुढं टाकायला मटेरियल द्यायला इथून ट्रॅक्टर असं निघत आहे ना हा पुढच्या खोल्याने मटेरियल टाकायला फोर्स मध्ये तिकडं अरे इकडे टाकायला मशीनचा निघला सर निघला बाबा मशीनचा निघला माल कसा घेतला सगळं आपला नाद नाही करायचा नाद करा पण कुठं पाठवून मटेरियल झाली आता हे मोठं केला ह्याचा मोठं झाले पाणी बघा तुम्ही थोडं किती नमस्कार मित्रांनो या कैरी खायला हे बघा कैरी नाद नाही करायचा बैल चांगले आहेत राव हे बैल आणले बघा ऐकायचे का नाही राव इथे काहून आमचे लहान मालक विकून घेत नाहीत ना हे आमचे ते म्हणजे हे बैल लागत येत हे लहान मालक आहे का हो मग लहान मालक हिची जरा दिसते राव लईची तरी राव काय सांगावं ते म्हणतो पप्पा बैल ऐकायचे नाही कधी आपले बोला काय म्हणतो उद्धवला द्या पाठवून म्हणलं हे रिलीज काढी की उद्धवला होय. हम्म ए काय करतो हा काही नाही बैल सांभाळतो देव बैल सांभाळ तू का बैलाचं राख नाही बाबा देव मालक मालक आहे का मग बैलाच मालक आहे का हा त्याच्यात मनावर आहे बैलाचं
बैलाचं लय कौदो करतो देऊ सध्या बघा लागत इकडे तिकडे हे ते. बघा लागतं. तुम्हाला बैल घ्यायचं म्हणले होते काय झालं मग बैल घ्यायचा ना आपल्याला. हो ना मग बैल घेतला म्हणजे कसं होईन एका बैलाचा आऊत बैल आपल्याला हत्तीसारखा घ्यायचा, हत्तीसारखा मोठा मोठा बैल घ्यायचा हत्तीसारखा. आपला नाद नाही करायचा. लय मोठा घ्यायचा आहे म्हणल्यावर जमून राव. मग एका बैला जाऊत म्हणलं थोडा मोठाच पाहिजे ना एका बारीक बैल बैलाचं- एकच बैलाचा आऊत करायचा आपल्याला. हो ना. आपला नाद नाही करायचा. एका बैलाचं मला शेती चांगली होणार आजच्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. हा गावचा नाद पुरा करणे त्यांनी 35 एकर इकली. त्याची जी आवलत आहे. खरं आहे ती राहिलेली 5 एकर फुकीन हा पण बैलच घेणार. खरं आहे गड्या बैल घ्यायलाच पाहिजे हा भाऊ तुमचा मिस्त्री कामात आहे तुम्ही ते काहीतरी करून दाखवा ना तसं मग बैल हे घेता. तसं करणं पुन्हा. तसं करू नको रे. काहीतरी येगळी करा येगळी कला हा येस ना मग येगळं करा वेगळं काहीतरी. हा नवीन मी नाही कुणाचा हा लय हाय गुणाचा. येस ना मग येस म्हणलं मग कुणाचा नाही पण गुणाचा आहे ना तमाम नको. आता खायला म्हणजे तलप आले ना राव तांबाखूची तलप आल्यावर कसं आहे खावाच लागायची मित्रांनो ह्याला तमाखू शिव काही कटतच नाही बरं का. नाही ना तांबाखू लागायचीच म्हण तांबाखू नाही खाल्ल्याचं ये बरा होत नाही आपला तुमचं झालं ते म्हणजे आम्हाला तांबाखू लागायचीच ना बाजरी कसं काय आपला प्लॉट चांगला आला का बाजरीचा का नाही बघितला? बाजरीचा प्लॉट नंबर 1 आलाय. तेच म्हणलं मग बाजरी व्यवस्थित झाली बरोबर अजून एक पाणी पाहिजे राव बाजरीला. पाहिजे हा. मी तर म्हणलं भागन नाही, बाजूला. अरे शेती करावं तर कुणी करावं. तेच ना मग सचिन भाऊनी शेती करावं. याच्यामुळे तुमच्या कुणी माहिती लंग्या सुंग्यानी शेती नाही करावं. नाही खरं आहे माहिती ना तुम्हाला माहिती असल्यामुळं हा. कारण माहिती असल्यावर फरक आहे ना आपण हा नाही मी कुणाला शेतीचं मार्गदर्शन करत असतो मी. नाही केलं चांगलं आहे ना उलट तुमच्या भावाला करायची गरज नाही वाटते करायला किती आमच्या भावाला होय. हा आमच्या भावाला मोह पटत नाही. पटत कसं काय नाही चांगली गोष्टी पटायलाच पाहिजे ना त्याला चांगली गोष्ट नाही पटत आमच्या भावाला. हे ते मला अवघडच आहे मग. तिथं ऐकत नाही आधुनिक पद्धतीने शेती करायची म्हणा आधुनिक पद्धतीने शेती करायची. पहिले या गवणी नाही म्हणायचे म्हणा येऊन लोक हा आता कधी म्हणा हे कलियुग आहे आता हे. हा चांगल्या पद्धतीने शेती करा चांगल्या पद्धतीने शेती करायची. त्यामुळे तुम्ही बैल घ्या एखादा केडावाकडा बैल आपल्याला हत्तीसारखा केडावाकडा घ्यायचा. नाही का नाही नाही येडावाकडे घेतो काय. चांगला घ्यायचा हो हत्तीसारखा बैल घ्यायचा आपल्याला. पैसे लय लागतील राव मग पैसे लागू दे ना काय लागायचे. मग काय हरकत पैशाचं काय हे नाही मला जिथं विषय गंभीर तिथं मी आहे ना. हा मग काय जिथं विषय गंभीर आहे तिथं सचिन भाऊ कायम खंबीर आहे. खंबीर आहे मग काय मग जमतो मग हे खरं आहे तुमचं आपण काय घाबरतो काय कोण. नाही नाही घाबरत नाही म्हणून तर म्हणलं ना घाबरत नाही हार नाही तर पार थांब वाघ आहे आपण वाघ. येत ना मग वाघ आहे. वाघ म्हणायचं आपल्याला. आणि तुमचा भाऊ काय मी शेळी काय मग हा तुमचा भाऊ शेळी शेळीचं ते कस काय तू वाघ म्हणल्यावर ते वाघच आहे ना बरं का विठ्ठल भाऊ. हा. हा त्या दिवशी मी आपल्या रानात गेलो मी गेला की ना म्हणलं बाजरीला येडं करावं. हा भला मोठा बिबट्या होता ना तिथं. होता बरं नाही तुला फाळलं ते हार्ड नाही मी त्याच्या मागं लागलो मी. असं आहे का असा तर ताणून हाणला बिबट्या मी. बाबा ते नीट पळून गेलं ते. हो ना यायला मग तुला डेअरिंग घ्या राव तुमची हा मग सचिन भाऊची डेअरिंग घ्या राव मग जिथं विषय गंभीर तिथं सचिन भाऊ खंबीर आहे. गंभीर आहे ना तेच म्हणलं मग आता नवीन आपली शूटिंग झाली ना वाटते का चालूच आहे चालूच आहे. मला वाटतं होतं मग दारे फोडून यावं लागतील राव एकदा दारे फोडून येऊ ना. हा तुम्ही इथं बसा मी फोडून येतो चला तिकडे काय झालं आता उन्हात तुम्ही म्हणला काय सारखं कामच करतो तू. कामच करावं लागतंय काम नाही केले कसं होईल करावं लागतंय राव मला काय सांगायचंय शेतकऱ्याची व्यथा खरं आहे का खोटे. खरं आहे राव. लय अवघड आहे शेतकऱ्याचं. लय कष्ट करायला लागते शेतकऱ्याला.
शेतकऱ्याचे कष्ट नाही कळून येत कुणाला. नाही नाही हा शेतकऱ्याला लई कष्ट करायला लागतात ना. सोप्या गोष्टी नाहीत राव हे. मोटर किती वाढले पाणी होतो. हा. मोटर किती तीनची राव तीनची. तीनशे लय मोटर पाणी आहे तीनशे मोटर लय पाणी हाणते ना. बघा. हो आणि तिथं नाथ फुलाचं आहे बघा. ते दोन सारे संगत चालतात ना. हो पाण्याला बघा लई हलती बघा पाणी. पण तरी गटवर आहे बघा ती. गटवर जोडी हो आमच्याकडे 3 फीट लाईट नसती ना. त्यामुळे लई प्रश्न दांड काय बघा हे आम्हाला. आम्हाला 3 फीट काय शेतकऱ्याचं लय अवघड आहे हो. अवघड म्हणजे काय बघा ना हे कसं बेजारीचे काम. सोप्या गोष्टी नाही हो. म्हणतात शेतकऱ्याला पुन्हा अंधाराची लाईट देते. अंधाराची देते. अंधारा कोणता जायला धरला लागायची. नाही आता काढामध्ये जिराची छोटी लाईट सध्या. पण ते हाय. पाटाला पाणी आल्यापासून लाईट टिकत नाही. हे असा प्रश्न आहे बघा. काय बोलतो पंधरा कसं पोराच्या सायकलचं बोलतो भेटेल की नाही काय ह्याला म्हणजे पुन्हा खत मारा लागेल बघा एकदा. एकदा हिऱ्याचा डोस मारायचा का. हो ना मग तेच म्हणलं तुमच्याकडून थोडी माहिती घ्यावा पण कोणतं खत मारावं काय आता. हिऱ्यानं जाणीदार करत म्हणतो पाण्याची कमतरता बघा. पाणी आता कसं पुरत नाही ना. त्याच्यामुळे आता युरिया जास्त ताण खातो. जमन नाही हिऱ्या जमन. जमन हो ना तेच म्हणलं हिऱ्या काय जास्त दाणेदार दाणेदार हलक्या स्वरूपाचं थोडं. लय भारी नाही जमत कट. नाही नाही लय भारी नाही जमत. उन्हाचं प्रमाण आहे. हा नंतर टाकू म्हणलं सध्या एवढं भारी जमन का तुम्ही सांगा बरं. नाही नाही पुन्हा ते पाणी कमी पडतंय. हां तेच ना मग पाणीचं सांगता येत नाही कमी पडतं. चारीचं पाणी निघून गेल्या मग कमीच होतं ना. असं आहे. औंधा आपलं रान लवकर नांगरलं राव पण. हो बरं ना आपलं तळतं ना राव. रान तळल्यावर फरक पडतो. बटीन बघायचं म्हणजे मग ते. हो ना रान तळल्यावर फरक पडतो ना. आधी नांगरलं ते बरं झालं ना. हो हा नांगरला आधी ते लय बरं रान झालं. रान लय तळण आता आपलं. सरकी चांगली येईल. मग सरकी यंदा अशी आणतो मी सरकी. कापूस चांगला आणणार हो. कापसावर सर जीवन आहे. तुमच्याकडे ऊस नाही ना त्याच्यामुळे कापसाला जास्त जपा. आपल्याकडे ऊस नाही ना. हो ना तुम्ही हाय काही करता ऊस लावायची. ऊस लावायला पाहिजे. शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करत असतो मी. येस ना मग मार्गदर्शन करा ना तुम्ही. मग खतं कोणते वापरायचे काय करायचे म्हणजे माहिती घेतली मग होतंय थोडंफार चांगलं. पर आपल्याला परवा दिवशी तिकडं अमेरिकेमध्ये व्याख्यान आहे. अमेरिकेला हो अमेरिकेला. बाबा लय लांब आहे राव. मग लय लांब आहे ना व्याख्यान. मग हो मी मागं बी गेलतो ना मी अमेरिकेला हो. चांगला शोध घेतला म्हणायचं मग तुम्ही अमेरिकेत. अमेरिकेला गेलतो ना मी. तुमच्या भावाला घेऊन जा ना अमेरिकेला. माहिती होईल त्याला इथं सिमेंट काढू व्याजारी काही ते त्याचं सुधारणा करा ना. मी मागल ते अमेरिकेला व्याख्यान होतं मग बरं का. हा तिथं मला इथून गाडी न्यायला आली ना. बाबा ती गडी अमेरिकेची. हो अमेरिकेची. तर काय इतकी गर्दी होती. अमेरिकेत म्हणजे चांगले लोक. नाही 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 अमेरिकी देश लय सुधारलेला आहे. 10 गाडी आलते मला न्यायला. 10 गाड्या. किती प्रगतीशील लय देश तो. लय प्रगती त्याची. 10 गाडी आलते मला. हा न्यायला बरे चालते ना. तिकडे गेलतो 18 फाट्यावर. बाबा
18 फाट्याहून गाडी आली मला न्यायला. लय लांब गेले ते. तुला काय सांगतो, इतकी मला बघून इतकी गर्दी होती. हा तुम्हाला पाहिलं की म्हणजे भारतातला माणूस आला. पब्लिक किती असन? लय असं ना मग इतकी गर्दी म्हणल्या. किती असन पब्लिक? असं 2,000. 2,000? हा लाखोनी गर्दी होती, लाखोनी. बाबा लय मोठे होते राव. मग तुमच्या भावाला घेऊन जायचं ना होय. तिथं गेलो बरं का. हम्म. तिथं गेलो, तिथं होता लावणीचा कार्यक्रम. बाबा बघायला थांबले काय तुम्ही मग. लावणीचा कार्यक्रम होता तिथं. हा बघायला थांबला असता ना हो. तुम्ही. ते तिथं गेलो, ते म्हणले आज तुमचं यकेन नाही म्हणले, हा उद्या आहे म्हणले तुमचं यकेन. हा म्हणले असते त्याला लावणे बघायचे असते ना. हो. हा तेच ना मग. मी काय ग बसतो होय मी. हा काय केलं मग तुम्ही. मी म्हणते राम आपलं सचिन भाऊचं व्याख्यान हो द्या आपलं. हा म्हणला व्याख्यान हो द्या म्हणला. हो कारण तुलाच पडलं ना हो. त्यामुळे मग तुला मग काय ते कार्यक्रम झाला बंद आणि सगळे लोक उठून गेले. हा जाणार ना तो कार्यक्रम झाला काय थांब. सगळे लोक उठून गेले. हा तुम्ही काय करा तुमच्या भावाला घेऊन जा राव एकदा अमेरिकेला. मग त्यांनी काय केलं, जेच आम्हाला हाणायला सुरुवात केलं. हा मी काय म्हणतोय तुमच्या भावाला घेऊन जा अमेरिकेला एकदा. सुधारला. भावाला अमेरिकेला घेऊन जाऊ ना. हा चांगला सुधारला देवी. कारण इथं सर रापून गेला ते ऊसतोडीत झालं की तिकडं अमेरिकी आफ्रिका. हा ना मग तसल्या ह्याच्यात नियम म्हणतोय त्याला. आफ्रिकाला आपल्या बंगला लय मोठा आहे? आफ्रिकेमध्ये. हो बाबा बंगला म्हणल्यावर मग तुम्ही नेराव त्याला बघायला माहिती तरी घेईन. असं अशी एक मोठी खोली. ती मोठी खोली तर मग बाथरूमचीच आहे ती. हो बाथरूम तेवढं आहे मोठ्या खोली इतकी. लयच मोठं बांधकाम केलेलं आहे तुम्ही तिकडे अमेरिकेत. आफ्रिका मग तुम्हाला तिकडे राहायचं काम आहे म्हणलं मोठं बांधकाम केलं म्हणजे. वा वा नाद नाही करायचं आपला. नाही खरं ना भारीच राव तुमची. वस्तीवर सप्ताह चालू. पण मी काय म्हणतोय तुमच्या भावाला घेऊन जा तुम्ही. उद्धवला का? हा उद्धवलाच ना मग. भाऊ काय दुसरा आहे का तिसरा ते बीडचा म्हणता काय तुम्ही. हे उद्धवच म्हणलं हेच तिथे जरा सारखा ऊस तोड रापून गेलाय तो. हा ऊस तोडलं की सिमेंटात जाते पुन्हा बैल खिलार बघून घेतोय. त्याच्यासारखं आपण काम करणार का आपण? नाही नाही काम तुम्ही चांगलंच करणार आहे. त्याला काय ती अशी शेतीच करणार आहे. त्याला शेतीच आवडत नाही. पण बैलाच लय नाद राव त्याला. मोबाईलवर रील्स केलं की बैल काय ते बैलाचं काय ते चलत नाही फिरत त्याचे बैल. चलत नाही तर कशी जरा खिलार शिंगायची तर अशी आहे. खिलार शिंगाचे. लय बैल आपला बैल बघ आता कसा येतोय. हत्ती सारखा बैल आहे आपला. तेच ना मग आला म्हणजे बरं होईल. भाऊ म्हणजे माझ्या खरंच बैल आणला गड्या तुला काय सावड कर म्हणतो ना वाटते ना ग. ते काय करतो या पर्याला येत म्हणतो व्हॉट्सअपला फोटो पाठवा. हा आणि फोटोवर लई पास करायची की आणले बैल. हे तसं नाही पाहिजे मग. मग तसले बैल काय चांगले असते होय ते. फोटोवर कुठं चांगला असतो बैल बघावं लागते कट फोड काही. हां तेच ना मग. आता भाऊ सध्या तुमचा कामाला गेला बघा. आता हे झाडा त्याला तुम्ही हिरली बघन बघा देऊ सारखं वस्तू जिथं विषय गंभीर तिथं सचिन भाऊ खंबीर आहे. खंबीर. पण ते भावासाठी खंबीर व्हा ना काही. इकडं तुम्ही खंबीर व्हा तुमच्या भावासाठी खंबीर व्हा. भावासाठी काय भाऊ लई कपटी. कपटी नाही रे चांगला तुझ्यासाठी कपटी काय कपटी नाही तर काय भाऊ नाही. लई ते भावाचं नको. त्याला रागी करा बरं बंद आता झाली असेल. लमडी केली राव आपण.